तुम्हाला झोपल्यानंतर इझीनेस आहे, त्रास होत नाहीये असा वापर तुम्ही करा. की तसंच रात्री झोपताना पण काही काळजी घ्यावी, जसं उशी पायाखाली घेऊन झोपावा, नाही तर कमरेखाली, तर त्याच्यात पण काही झोपताना पण काळजी घ्यायची. एक लक्षात घ्या, साधारण तुमची गादी जी आहे ती 2 इंचापासून 4 इंचापर्यंत पाहिजे. त्याच्यामध्ये मेमरी फोमच्या काही आज गादी मिळतात. बेडशीट्स जे आहेत, बेड्स जे आहेत ते वेगवेगळे आत्ता अवेलेबल्स आहेत मार्केटमध्ये. बऱ्याच वेळा काही लोक कडक बेड वापरतात, काही लोक सॉफ्ट एकदम वापरतात आणि काही लोक सतरंजीवरती किंवा चटईवरती झोपतात. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला झोपल्यानंतर इझीनेस आहे, त्रास होत नाहीये असा वापर तुम्ही करा. की काही लोक जमिनीवरती झोपतात, मला बरं वाटतं. काही लोकांचं म्हणणं असतं की मला हार्डच गादी पाहिजे, सॉफ्ट गादीवर झोपली की माझी कंबर आखडते. करेक्ट. तर एक लक्षात घ्या, शक्यतो 2 ते 4 इंचापर्यंत गादी पाहिजे. जे लोक कॉटनची गादी वापरणार आहेत त्यांनी एक लक्ष द्यायचं की कॉटन जो आहे गादीचा तो चारही बाजू एकसारखे आहेत का. बऱ्याच वेळा कॉटन कधी कधी खाली खाली जातो आणि तो दबला जातो. गादी बऱ्याच वेळा अशी असते, बरोबर, मधून खाली असते, मधून पूर्ण खाली. त्यामुळे मग बऱ्याच लोकांची कंबर दुखायला लागते. त्याचबरोबर उशी जी आहे ती तुमच्या 4 बोटा एवढी उशी पाहिजे. अत्यंत उंच पण उशी नकोय की जेणेकरून हनुवटी झोपल्यानंतर फार उंच वरती येईल किंवा हनुवटी पूर्ण आतमध्ये जाईल. कमीत कमी 4 बोटाची उंची असलेली उशी आपल्याला वापरायची आहे. आणि झोपताना नेहमी एक लक्षात घ्या, पाठीवरती झोपतो तो योगी, पोटावरती झोपतो तो भोगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी आणि उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी. ओके. शक्यतो डाव्या कुशीवर अर्धा तास, उजव्या कुशीवर अर्धा तास, पाठीवरती 1 तास. परत हे असं जर आपण सायकल चेंज केल्या तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झोप लागते आणि त्या झोपेतनं परत भविष्यात आजार होत नाही.